स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. जयंत पाटलांचे ईश्वरपुरात तुफान भाषण. सांगली जिल्ह्यात झाली चर्चा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, DJ पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपली बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. सगळे नगरसेवक आणि मोठ्या संख्येने बराच वेळ पुढच्या कार्यक्रमाची वाट बघत आपण बसलेले आपण सर्व मान्यवर. बरंच सगळ्यांनी बोलून झालेले आहे, त्यामुळे मी काही जास्त वेळ घेत नाही. पण शिबिर घेऊन आपल्याला हे सगळे उपक्रम करावे लागले. एक महाराष्ट्र शासनानं आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक चांगली प्रथा महाराष्ट्रात सुरू केली. पूर्वी अशी शिबिरं व्हायची. आज मात्र अजितदादांच्या स्मरणार्थ त्यांचा वाढदिवस आज आणि यात हा कार्यक्रम घ्यावा अशी आग्रही सूचना केली आणि आज कार्यक्रम होतोय त्याचा मला मनापासून आनंद आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील विधान परिषदेचे सदस्य होते, गंगाधर फडणवीस, त्यांचे चिरंजीव देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी 2014ला पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर आमदार असताना विरोधी पक्षात डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांना पक्षाला त्यांच्या संधी दिली आणि गेले अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्रात त्यांचं काम आपल्या सर्वांच्या समोर करून दाखवले. अजितदादांचे आणि आपल्या सगळ्यांची जवळून ओळख होती. दादांनी देखील अतिशय चांगलं काम महाराष्ट्रासमोर उभं केलं. या दोघांचा वाढदिवस एका दिवशी हा खरं म्हणजे एक चांगला योगायोग आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. आपल्या महसूल विभागात सामान्य माणसांची फार कामं असतात, पण सामान्य माणसाला सगळ्यात मोठा त्रास हा मधल्या अडथळ्यांचा असतो. सामान्य माणसाला कळत नाही की आपलं काम कसं होणार, कधी होणार, कोण करणार, आणि त्यामुळं नेहमी इथला प्रांत आणि इथला तहसीलदार हा पारदर्शी काम करणारा असला पाहिजे असा माझा यापूर्वीपासून आग्रह होता. पण अलीकडे तसं काही मला तहसील कार्यालयात आढळून येत नाही. वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही असं आपल्या तहसील कार्यालयाचं आता नावलौकिक व्हायला लागलेलं आहे आणि मला अशी खात्री आहे की संबंधित यातून बोध घेतील. वाळवे तालुका हा माझा तालुका आणि या तालुक्यात पारदर्शीपणाचा आग्रह धरणारे फार दिग्गज लोक होऊन गेले. त्यामुळे वाळवे तालुक्याला गृहीत धरून कुणी काम करू नये. हा तालुका फार हुशार, सुजान लोकांचा तालुका आहे. लोक हे कोणत्याही भ्रष्टाचाराला विरोध करणारे लोक आहेत आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की तहसील कार्यालयात सगळ्याच कर्मचाऱ्यांनी थोडस पारदर्शी कारभार करायचा प्रयत्न करा. परत अडचण झाली की नाव घ्या, त्यापेक्षा आधी ऍडव्हान्स मध्ये सूचना देतो. आज
या समाधान शिबिर अभियानामध्ये आपल्या सगळ्यांना अनेक लाभाच्या वस्तूंचं वाटप या ठिकाणी होणार आहे, अनेकांना दाखले मिळणार आहे आणि मला खात्री आहे की याने अनेक लोकांचं फार चांगल्या पद्धतीने समाधान होणार आहे. मी ज्यांना आज या ठिकाणी निमंत्रित करून वेगवेगळे लाभ देण्याचं काम करायचं ठरलेलं आहे, त्या सगळ्यांचं या निमित्तानं आपल्याला सरकारची सेवा उपलब्ध झाली याबद्दल आपल्या वतीनं मी समाधान व्यक्त करतो. या तालुक्यातल्या बऱ्याच गोष्टी आमच्या सदाभाऊ खोतांनी सांगितल्या, त्या सगळ्या समितीचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळं ती कामं खूप करायला पाहिजे. माझं काही म्हणणं नाही, मी भाषण करणार होतं ते त्यांनी केलं म्हणून त्याबद्दल थँक्यू. माझं निम्म 90% काम सदाभाऊंनी केलं आणि त्यामुळं त्या सगळ्या त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याची कारवाई प्रांत तहसीलदार हा माणूस एक खरं प्रामाणिक आणि पारदर्शक काम करणार बातमी घेताना मेरिटनं काम होतं. सदाभाऊ तुमच्या मुलालाही विचार आहे की नाही, मेरिटनं काम करतो आणि त्याचं कौतुक झालं पाहिजे. आपले प्रांत तहसीलदारांचे माझा काही अनुभव जास्त नाही, आता मला वाटतं किती 3-4 महिने झाले, 6 महिने झाले मॅडमना येऊन, त्याही चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे. प्रांतांचा आमच्या सगळ्यांचा चांगला अनुभव आहे. सीओ पृथ्वीराज पाटील आहेत. प्रांतांचा अभ्यास चांगला आहे आणि बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास आणि कायदे कानून इतकं चांगलं आहे की तुमचं त्यांच्यावर त्यांच्यावर प्रेम आहे याची मला जाणीव आहे. पण माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, कारण चांगलं काम करणारी व्यक्ती आहे. त्यामुळं शेवटी चांगल्याला चांगलं म्हटलं पण अधिकाऱ्यांनी मोकळं काम केलं पाहिजे. त्यांना राजकीय आपल्या कुणाचाही प्रेशर न करता पारदर्शकपणानं काम करण्याची संधी अधिकाऱ्यांना आपण दिली पाहिजे आणि अधिकारी एखादा मोकळ्यापणानं काम करायला लागला की तो फार चांगलं काम करतो असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. असू दे विनोदाचा भाग सोडून, पण स्वर्गीय दादांना मी आज आदरांजली वाहतो. देवेंद्र फडणवीस यांना मनापासून मनपूर्वक त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. बरंच काम अजून पाठपाचं आहे, त्यामुळे मला बराच वेळ या विषयावर बोलता येईल. माझी साधी अपेक्षा आहे की पारदर्शी कारभार करा. माझ्या मतदारांना पैसे कुठे द्यायला लावू नका. काही वजन कागदावर ठेवायची काळजी घेऊ नये आणि पुढच्या वेळी असं जे अभियान आपण घेतोय आज मॅडम, समाधान शिबिर अभियान, अशा शिबिरात कमीत कमी माणसं आली पाहिजे. भगवानराव सोळंकीने भाषण केलं 0 पेंडन्सी, तसं झालं तर या शिबिरात माणसं येणारच नाही. त्यामुळे 0 पेंडन्सी, सीसीटीव्ही, सदाभाऊंच्या आमदार फंडातनं सगळ्या कार्यालयात सीसीटीव्ही लावायची व्यवस्था करून एक 4 महिन्यात सीसीटीव्ही लावून टाकू. मॅडम, सदाभाऊ तुम्हाला पत्र देतील, आपण आमदार फंडातनं सगळीकडे सीसीटीव्ही लावू. ते म्हणलं मोठं आहे त्यांचा आपलाच फंड आहे, त्यामुळे आपलं काय वेगळं काय आहे की नाही. आणखीन भगवानराव साळुंखेंचं जे भाषण आहे ते अनुभवाचं भाषण आहे. त्यांनी सीसीटीव्ही पारदर्शीपणाचा आग्रह केला, त्याचबरोबर 0 पेंडन्सीचा आग्रह केला, हालचाल रजिस्टरचा आग्रह केला. मेहताई मॅडम, तुमच्या कार्यालयात रजिस्टर असावी. येणाऱ्याची नोंद जरा अवघड आहे, येणाऱ्याची नोंद घेणं जरा, पण बघा जमलं. पण कलाकारांनी आणि ग्रामसेवकांनी त्यांचं हातात आलेलं काम 7 दिवसात करावं
अशा सूचना खरं गेल्या पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. वेळ बराच झालेला आहे. मी सगळ्या नगरसेवकांना इथं जखडून ठेवल्यासारखं झालेलं असेल, पण मधल्या काळामध्ये अनेक कामं बावनकुळेंनी चांगले निर्णय आपल्या सर्वांसाठी घेतले. अशाला एक 4-6-9चा एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे तिथल्या लोकांच्या साठी म्हणून. असे बरेच निर्णय चांगले मागच्या काळात झालेले आहेत या, आणि त्यामुळं आजच्या या अभियानात हे महसूल खात्याचं अभियान आहे. आणि म्हणून मी सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एक चांगला, स्पष्ट आणि डायरेक्ट सामान्य माणसांना सोयीचं असणारं काम करणारा मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांचं अभिनंदनाचा ठराव म्हणतो मी. तो ठराव घेऊन सदाभाऊ जाऊन सांगतील की या काही पटलांनी तुमच्यासाठी ठराव म्हणतो. आज खरंच म्हणजे मी का कौतुक करतोय तर ते बऱ्याच गोष्टी पटलं की डायरेक्ट बावनकुळे साहेबांचा स्वभाव आहे. मी परवा मुंबईत कालच त्यांच्या कार्यालयात होतो. एका वेगळ्या कामासाठी 2-3दा त्यांच्याकडे जाण्याची संधी मला मिळाली आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांची कामं डायरेक्ट आदेश करून ते करतात असा आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. आज आपण सगळे मोठ्या प्रमाणात आला. बोलता बोलता मी माझं भाषण लांबवणं हे योग्य नाही, पण जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक आणि सर्व कार्यकर्त्यांनी SIR साठी जागृत राहून जास्तीत जास्त मतदार कसे नोंदवले जातील, जे खरे मतदार आहेत ते नोंदवण्याचं काम आपण करावं. सदाभाऊने आता सांगितलं 10,000चा आपल्याला इष्टांक त्या धान्याचं मिळालंय, तर तसं नाही झालेलं. तर मयत जे झालेले आहेत ते मयतांचं नाव आपण कमी केलेलं आहे आणि त्यामुळं थोडी जागा तयार झाली आहे आणि त्यामध्ये आता उरलेल्यांना इष्टांक म्हणून आपल्याला ते देता येईल. सरकारने अजून वाढवलेला नाही. 10,000 आता 6,000 पर्यंत तो आहे. आणखीन जसे मयतांची नावं कमी होतील तशी मग आपण आणखीन लोकांना हे धान्य देण्याची, शिधार देण्याची व्यवस्था करू शकू आणि त्यामुळे वायव्य तालुक्यातल्या अधिकाधिक जनतेला धान्य मिळावं, अधिकाधिक जनतेच्या पर्यंत या सगळ्या सेवा सोयीचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा या एका चांगल्या कार्यक्रमात आम्हा सगळ्यांना मला आनंद आहे की सर्व पक्षाच्या लोकांना कमी भेट होती माझी फार. त्यामुळे या निमित्तानं आपले सगळ्यांची भेट झाली. याबद्दल तहसीलदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.